नाशिकमध्ये शुक्रवारी सारूळच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळलेला। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी काही तासातच या हत्येचा उलगडा केलाय। मृत तरुणी आणि आरोपी दोघेही बुलढाण्याचे असल्याची माहिती समोर येते। हत्या केल्याची आरोपीने कबुलीही दिली आहे। मैत्रीण इतर मुलांसोबत फिरताना पाहून राग अनावर झाल्यानं त्याने हत्येचा कट रचला। फिरण्याच्या बहाण्याने मृत मुलगी संस्कृतीला गाडीत बसवलं आणि गाडीतच या प्रियकराने तिची हत्या केली आहे। मृतदेहाची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची हे सुचलं नसल्यानं त्याने नाशिक गाठलं आणि वाडीवरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतदेह आणून टाकला। पोलिसांना माहिती मिळाल्यावर अवघ्या काही तासात या गुन्ह्याचा छडा लावण्यात आला। खरं तर त्या ठिकाणी कुठलेही क्ल्यू नव्हते, फक्त एक जे किचनवर तिचं नाव लिहिलेलं होतं त्याच्या आधारावर या बाबतीमध्ये संपूर्ण राज्यामधल्या ज्या मिसिंग कंप्लेंट्स आहेत किंवा कुठलेही अपहरणाचे गुन्हे आहेत हे चेक केले गेले। आम्ही त्यांच्या आईवडिलांना फोन केला आणि त्यांना हा जो मृतदेहाचा फोटो आहे तो पाठवला। त्यांनी ते ओळखला आणि त्याच्यावरून हे समजलं की ती बुलढाण्याची तरुणी आहे आणि त्यानंतर त्यांनी काही एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला की त्यांनी हे कृत्य केलेलं असं वाटतंय। हा गुन्हा त्यांनी तिच्यावर असलेल्या संशयावरून हा गुन्हा केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।